विक्रांत, गेल्या वर्षी अतिवृष्टीनं थैमान घातलं. शेतकरी आधीच हतबल होते आणि आता उन्हाळा सुरू होतोय. मात्र अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वर्धा जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान होतंय. कांदा, हरभरा, गहू, कापूस या पिकांना फटका बसलाय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कांदा निसर्गानं हिरावून घेतलाय. हरभरा पीक भुईसपाट झालंय, त्यामुळे शेतकऱ्यावरती नवं संकट ओढावलंय. हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी, वर्धा तालुक्यातील या सगळ्या भागांना फटका बसलाय. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटाचा तडाखा वर्धा जिल्ह्यातील काही भागाला बसला आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळे नुकसान झाले आहे. सध्या मी एका कांद्याच्या शेतामध्ये आहे आणि पाहू शकता मोठ्या प्रमाणात गारपिटाने नुकसान झालेले आहे. अक्षरशः या कांद्याचं पीक आहे हे झोपलेलं आहे, निस्तनाबूत झालेलं आहे. ऐन काढणीला आलेला कांद्याचा पिकामध्ये गारपीट व वादळी वारे व अवकाळी पावसाने फटका बसला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे जे नुकसान आहे हे भरून न निघणारं नुकसान आहे. शेतकरी त्यामुळे मेटाकुटीस आलेला आहे. एकूणच कांद्यासह हरभरा असो वा चण्यासोबतच गहू पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला. कापूस जो आहे, कापूस हा जो झाडावरच असलेला कापूस लोंबलेला आहे, कापसाला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला. एकूणच बोराच्या आकाराची गार झाली, त्यामुळे शेतकरी कुठेतरी हवालदिल झाला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी पांडुरंगजी आहे. काय सांगाल, कशा प्रकारचं नुकसान झालं? काल अचानक 4 वाजता एका 15 मिनिटामध्ये निसर्गाचा बदल झाला आणि पहिले वाराधून सुरू झाली, त्याच्यासोबत गारपीट आलं. गारपीट आल्याच्या नंतर पाऊस आला आणि या कांद्याच्या पिकाचं पूर्णपणे नुकसान झालं. कांद्याला गार लागल्यामुळं कांदा हा एका 4 दिवसामध्ये सडणार आहे आणि तो वाया जाणार आहे. म्हणजे कांद्याचं उत्पन्न काहीही मिळणार नाही. त्याचप्रमाणे माझा इथे 15 एकर हरभरा आहे. हरभऱ्याची सुद्धा हीच परिस्थिती होती की आता 15 दिवसामध्ये हरभरा कापणीला आला असता. आता तो भरण्याच्या अवस्थेत होता. भरण्याच्या अवस्थेत असताना काल गारपीट पावसाने हरभरा पूर्ण जमीनदोस्त झाला. शासनाने ताबडतोब झालेल्या नुकसानीचे सर्वे करावे आणि भाजीपाला, हरभरा, कापूस आणि गहू या पिकाला तात्काळ मदत द्यावी, ही माझी शासनाला विनंती आहे. एकूणच जे गारपिटीमुळे, अवकाळी पावसाच्या वादळी वारामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, गोजी, वर्धा.